चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीस स्थगिती मिळावी यासाठी सत्तारूढ संचालक मंडळाने दाखल केलेला अर्ज उच्च न्यायालयापाठोपाठ द्विसदस्यीय खंडपीठानेही आज गुरुवारी फेटाळल्याने भोगावती शिक्षण मंडळाची निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे। भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणूक स्थितीबाबत गुरुवारी दिनांक 9 रोजी सुनावणी झाली। खंडपीठासमोर जलद गतीने सुनावणी झाली। यामध्ये द्विसदस्यीय खंडपीठाने निवडणूक स्थगितीचा अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरूच राहणार आहे। त्यामुळे गुरुवारी निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली। भोगावती कारखान्याच्या 28,956 सभासदांच्या मालकीच्या या शिक्षण संस्थेवर भाजप वगळता सर्वपक्षीय पक्षांची सामुदायिक सत्ता आहे। परंतु याच संचालक मंडळामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत। सप्टेंबर 2021 मध्ये विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली असतानाही डिसेंबर 2021 मध्ये वार्षिक सभा दाखवून नवीन संचालक मंडळ दाखवून तसा बदल अर्ज धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला होता। या बेकायदेशीर निवडीवर काही सभासदांनी आक्षेप घेतल्यानंतर गेली 3-4 वर्षे धर्मादाय व उच्च न्यायालयात वाद सुरू आहे। यानंतर धर्मादाय आयुक्तांनी भोगावती शिक्षणाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून अरुण भुईवर यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर दिनांक 2 जानेवारीपासून रीतसर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली। याच निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी सत्तारूढ गटातील जयसिंगराव हुजरे व बबन पाटील यांच्यासह संचालकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। बुधवारी याचिकाकर्त्यांना 2 सदस्यीय खंडपीठांकडे दाद मागावी अशी सूचना केली। त्यावर आज गुरुवारी भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचा स्थगितीचा अर्ज द्विसदस्यीय खंडपीठानेही फेटाळल्याने भोगावती शिक्षण मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे। भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे आता भोगावती शिक्षण मंडळावर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचे राजकीय चित्र दिसत आहे। RK न्यूज प्रतिनिधी राशुडे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।